बनावट कागदपत्र तयार करून बांगलादेशी नागरिकांना जळगावात स्थान दिले जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। जन्मदाखल्याचे 2,23,000 अर्ज आलेत आणि त्यापैकी अनेकांचं बांगलादेशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय। ते जळगावात बोलत होते। बोगस जन्म दाखल्या प्रकरणी राज्यात 16 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलंय। 2,23,000 अर्ज आले, त्यात 97% मुस्लिम आहे। त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे, ही पण वास्तविकता आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज चिल्लोडला होतो, 1.5 तास पोलिसांची चर्चा झाली। जे अर्ज आले त्यातले 80%, 5,000 अर्ज आले त्यातला 80% अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे। तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं।